आज आपण अशी कांदा भजी बनवणार आहोत जी थंड झाल्यावरही कुरकुरीत राहतात. पण प्लीज शेजारी ना एक प्रोग्राम सुरू आहे लहान मुलांचा. आता 11 वाजलेले आहेत. 11 वाजता मी व्हिडिओ एडिटिंग करत आहे. तरी देखील शेजारी आवाज येत आहे कारण खूप मोठा कार्यक्रम आहे. म्हणून लहान लेकरांचा कार्यक्रम आहे तर त्याचा आवाज खूप जास्त येत आहे. प्लीज आवाजाला इग्नोर करा आणि लक्ष आपल्या व्हिडिओकडे द्या. प्लीज तुम्हाला एवढी रिक्वेस्ट आहे. प्लीज व्हिडिओकडे लक्ष द्या आणि लक्ष देऊन संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि शेवटनी मी एक अशी चूक सांगणार आहे जी चूक प्रत्येकजण करतो. तर ती चूक बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला पाहिजे. आणि आता थंडीचे दिवस सुरू आहेत. थंडीच्या दिवसात भजी खायला खूप जास्त मजा येते. भजी आणि चहा अतिशय अप्रतिम लागतं. तुम्हाला भजीसोबत काय खायला आवडते? चहा, टोमॅटो केचप का हिरवी चटणी? नक्की तुम्ही कशासोबत भजी खाता ते नक्की कमेंट करून सांगा. आणि पण जर कांदा भजी जर तेलकट झाली तर आपला संपूर्ण मूड जातो. तर तसं होऊ नये ही समस्या टाळण्यासाठी मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर काय करायचं, सर्वात अगोदर कांदा जो आहे तर तो कापून घ्यायचा आणि तो सगळा मोठा मोठाच ठेवायचा नाही. त्याचे स्लायसेस काढायच्या, बारीक बारीक त्यातून काढायच्या. आणि नंतर काय करायचं, त्यामध्ये घालायचं बेसन पीठ. तर दीड वाटी मी ते बेसन पीठ घातलं आहे. प्रत्येकजण ही एक महत्त्वाची चूक करतात, ती म्हणजे सर्वजण इथेच चुकतात. काय करतात, फक्त बेसनच घालतात. तर फक्त बेसन न घालता त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ जे आहे ना तर ते घालायचं. अगदी अर्धी वाटी घालायचं. दीड वाटी आपण जर बेसन घातलं तर अर्धी वाटी घालायचं. आणि त्यामध्ये घालायचं आहे अजवाईन, म्हणजे काय म्हणतात त्याला, ओवा घालायचा आहे अर्धा चमचा. आणि चवीनुसार मीठ घालायचं. मिठाचं प्रमाण मी नाही सांगत कारण मीठ प्रत्येकाच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. आणि थोडंसं इथे खाता सोडा जो असतो, खाता सोडा म्हणा किंवा मग बेकिंग सोडा किंवा मग विनो, तुमच्याकडे जे असेल ते घाला. आमच्याकडे बेकिंग सोडा होता तर आम्ही बेकिंग सोडा घातला आहे. आणि तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घाला, पण थोडंसं घालायचं. त्याने भजी ना कुरकुरीत आणि टम्म फुगतात. आणि टम्म फुगलेली भजी खायला खूप जास्त मज्जा येते. बरोबर ना? तुम्हाला कशी भजी आवडतात? मऊ आवडतात की टम्म फुगलेली कुरकुरीत भजी आवडतात? ही भजी ना अगदी हॉटेल स्टाईल आहेत. गाड्यावर मिळतात ना तसे. गाड्यावर फक्त 30 रुपयाला 35 रुपयाला एक प्लेट मिळते. एक प्लेटमध्ये खूप झालं तर 6 ते 7 भजी येतात. पण मी खूप सारे भजे, एक मोठी परातभर भजे मी इथे बनवणार आहे. आणि त्यासाठी जे आहे तर ते आता थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ जे आहे तर ते मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असं पीठ माझं मळून झालेलं आहे. आणि आता छान अशी मिरची मधनं कापून मोठ्या लांब लचक मिरच्या ज्या आहेत तर त्या मिरच्या मी इथे खूप साऱ्या मिरच्या मी इथे तळून घेणार आहे. जेणेकरून भजीसोबत खायला मिरची खूप छान लागते. भजीसोबत खायला थोडंसं तिखट मिरची आणि गोड असा चहा अप्रतिम लागतं. खरंच तुम्ही देखील एकदा नक्की याची टेस्ट करून बघा आणि मग मला सांगा तुम्हाला काय वाटतं. आणि प्रत्येकाने आपापला संदेश जो आहे तर तो कमेंट बॉक्समध्ये द्यायचा असतो. कमेंट्स बॉक्स आपल्यासाठी रिकामाच असतो. कशासाठी तर एक छानशी गोड अशी कमेंट करण्यासाठीच ना. आणि तुमच्या एका कमेंटने देखील आम्हाला खूप छान असा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे प्लीज एक कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका. आणि आता छान असे भजी जे आहेत तर ते आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. एक एक करून मी पूर्ण भजी यामध्ये सोडलेले आहेत. पूर्ण म्हणजे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच. अगदीच एकावर एक नाही सोडायचे. एकावर एक जर सोडले तर भजी चपटे होतील आणि त्याला गोल होण्यासाठी किंवा फुगण्यासाठी जागाच पुरणार नाही. आणि तुम्ही पाहू शकता छान असे भजी जे आहेत तर ते फुगायला सुरुवात झाली आहे. आता छान असे भजी जे आहेत तर ते तळून घ्यायचे आहेत. आणि भजी छान तळले पाहिजेत त्यासाठी छान असे हलवत राहायचं आहे, एका जागेवर ठेवायचं नाही. आणि भजी तेलकट न होण्यासाठी ना सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं. आणि मग भजी तळताना तेल मीडियम टू लो गॅसवर भजी आपली तळून घ्यायचे आहेत. म्हणजे आपली भजी जी आहेत आणि भजी पटकन तेलातनं वरती काढून घ्यायचे. जास्त वेळ तेलात नाही ठेवायचे. जास्त वेळ जर तेलात ठेवलं तर ते कुरकुरीत न होता त्यात तेलकट आणि मऊ मऊ भजी होतात. आणि तेलकट आणि मऊ भजी झाली की आपला मूड पूर्ण खराब होतो. तुमचा देखील माझ्यासारखंच मऊ भजी झाल्यावर मूड खराब होतो का? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कशी भजी आवडतात ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पाहू शकता छान असं ब्राऊन रंगावर आपली भजी जी आहे तर ते परतवून झालेले आहेत.
असं जास्तच ब्राऊन रंगावर परतले आहे. तुम्हाला अजून जास्त रंग पाहिजे असेल तर तुम्ही अजून जास्तही करू शकता किंवा अजून कमीही, तुम्हाला जसे आवडतील तसे. आणि तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे मी आता दुसरे देखील भजे तेलामध्ये सोडून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने मी संपूर्ण भजी जे आहेत तर ते तळून घेणार आहे. कारण याच पद्धतीने जी मी पद्धत सांगितली ती अगदी योग्य आहे. मी ही भजी गेल्या 6 ते 7 वर्षापासून बनवते आणि मी प्रत्येक प्रकारची भजी बनवून बघितलेली आहेत. आणि तीच मी आता तुमच्यासोबत 100% खरी-खुरी रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर मग भेटूयात उद्या. बाय.